नमस्कार, अदित कुकिंग या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बनवणार चटपटीत अशी मुळ्याची चटणी। चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात। तर आज आपण मुळ्याची चटणी बनवणार आहोत। त्यासाठी मी इथे मुळा घेतलेला आहे आणि एक टोमॅटो घेतलेला आहे। तर सर्वप्रथम आपल्याला टोमॅटोचे 2 भाग करून घ्यायचे आहेत। अगोदर आपण टोमॅटोचे देठ कट करून घेऊयात। असे टोमॅटोचे 2 भाग कट करून घ्यायचे आहेत। तर टोमॅटो कट करून घेतला की तर मी इथे एक पॅन घेतलेला आहे। त्यामध्ये आपल्याला एक पळी तेल टाकून घ्यायचे आहे। तेल चांगलं गरम झाले की त्यावरती आता आपल्याला टोमॅटो छान असे भाजून घ्यायचे। टोमॅटो बरोबरच मी इथे 7-8 लसूण पाकळ्या आणि 5-6 मिरची घेतलेली आहे। ती आपल्याला तेलामध्ये छान असे तळून घ्यायची आहे। तर इथे आपली मिरची छान अशी तळलेली आहे, ती आपण काढून घेऊया। लसूणही आपला इथे तळलेला आहे, तोही आपण काढून घेऊया। तर इथे टोमॅटो आपल्याला छान असं त्याचं वरचं साल अलगद निघत नाही तोपर्यंत आपल्याला तेलामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे। तर इथे आपला टोमॅटो छान असं तळलेला आहे। तर आता आपण गॅस बंद करूया आणि टोमॅटोचं वरचं साल काढून घेऊयात। अगोदर आपण प्लेटमध्ये टोमॅटो हे काढून घेऊयात। लसूण, मिरची आणि टोमॅटो थंड होते तोपर्यंत आपण मुळा कट करून घेऊयात। तर इथे आपल्याला मुळ्याच्या अशा छान फोडी करून घ्यायच्या आहेत या पद्धतीने। तर इथे मी मुळ्याच्या छान अशा फोडी करून घेतलेल्या आहेत या पद्धतीने। आता आपल्याला मुळा छान मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा आहे। मुळा बारीक करून झाला की त्यामध्ये आपल्याला आता आपण भाजून घेतलेली मिरची, लसूण, टोमॅटो घालून घ्यायचा आहे। त्याचबरोबर थोडीशी कोथिंबीर घ्यायची आहे। चवीपुरतं मीठ यामध्ये टाकून आपल्याला छान अशी याची चटणी मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायची आहे। इथे आता मी चटणी छान असे मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेली आहे। तर इथे आपली चटणी तयार झालेली आहे। आता आपण बाउलमध्ये काढून घेऊयात। तर यावरती आता आपण थोडंसं जिरा पावडर टाकून घेऊयात, यावरती मिक्स करून घेऊयात आणि यावरती लिंबू टाकून छान अशी चटणी खूप भारी लागते। तर ही चटणी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडले असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।